जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हुपरी नगर परिषदेचा अजब कारभार। हुपरी मधील पाणी योजना प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात। हुपरी शहरासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हुपरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना 46 कोटीची मंजूर झाली आहे। गावचा कारभार काटेकोर करणारे म्हणून गाजावाजा करणारे नौखे अधिकारी गावात आल्याने गावचा कारभार हा कोण चालवत आहे हे गावकरी बोलत आहेत। मुख्याधिकारी गावात आठवड्यातून एकदा येतात, तरी सदर योजना ही मंजूर पासून अनेक विषयांनी गाजत आहेत। सदर योजनेचे टेंडर निविदा प्रसिद्ध झाली आहे। या प्रक्रियेत विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना या योजनेस पारदर्शक नसल्याचे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनामध्ये त्यांनी अनेक विषयाचा खुलासा केला आहे। तसेच प्रशासनाने सदर प्रक्रिया ही पारदर्शक केली नाही असे पत्रकार परिषदेत वेळी शहराध्यक्ष विनायक विभूते यांनी सांगितले। तसेच शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून टेंडर प्रक्रिया राबवली असल्याने पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील व मुख्याधिकारी विशाल पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे बोलताना त्यांनी सांगितले। तसेच टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न झाल्याने शासनाचे व नगर परिषदेचे होणाऱ्या नुकसानांना बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे। याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतल्यामुळे टेंडर प्रक्रिया आता मंत्रालयात गेली आहे। तेथील समिती निर्णय होईपर्यंत प्रक्रियेत स्थगिती मिळाली आहे। या प्रक्रियेला घोळ हा पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील व मुख्याधिकारी विशाल पाटील या दोघांनीच केली आहे असेही सांगितले। तसेच सदर टेंडर ही रिटेंडर करून योजना त्वरित चालू करण्यात यावी, अन्यथा 15 ऑगस्ट 2024 पासून हुपरी नगरसेवक कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहेत। तसेच 16 ऑगस्टला नगरपालिका टाळे ठोक आंदोलन, 17 ऑगस्ट पासून बेमुदत गाव बंद, शिवसेना स्टाईलने अशी वेगळी आंदोलने करणार असल्याचे सांगितले। या पत्रकार परिषदेच्या वेळेस शहर प्रमुख विनायक विभूते, विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शिवसेना शहर संघटक सुहास माने, माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे, महिला शहर संघटिका मीनाताई जाधव, सुनील सांगवडे, सुहास सपाटे, संजय पाटील, कृष्णात हलसवडे, विशाल पाटील, संदीप भंडारे, वैभव लायकर, नितीन काटकर, सूर्यकांत रावण, गणेश बंडगर, अजित मंडली, भूषण कोळी, बाळू सुतार आदी शिवसैनिक उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह। पाण्यावरती मंडई हा विषय आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना नवीन सांगायची गरज नाही। आता ही स्कीम मंजूर झाली, त्यासाठी परत 46 कोटी मंजूर झालं। सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय, आमचा पाणी योजना स्कीमला आमचा विरोध नाही। गावाला पाणी मिळावं, 2-3 दिवसात असलं प्रत्येकाला पाणी मिळावं। आम्ही मागं सुद्धा वरची जी टाकी होती, 10 वर्षाला वसाहतीतला विषय होता, ती लोक टाकीला जागा द्यायला सुरू तयार नव्हती। त्यासाठी आम्ही आंदोलन करून ती टाकी आमच्या प्रयत्नानं उभा झाली। पण आता जी विषय आहे, आता योजना परत मंजूर होऊन 46 कोटीची आली, त्यानंतर त्यांनी कोण ठराविक प्रशासनानं लोकांना विश्वासात घेता जिओ टॅक्सची अट लावून त्या पहिल्या कुठल्याच याला सामील न होऊ देता ती योजना तिने टेंडर पूर्ण करून घेतलं। त्या टेंडर संदर्भात आम्ही तक्रार म्हणताना आम्ही कलेक्टरकडे आम्ही रितसर पूर्ण निवेदन दिलेलं आहे सगळ्या या गोष्टीचं। तर मुळात आमचा पाणी स्कीम योजनेला आमचा अजिबात विरोध नाही, ही सगळ्यात महत्वाची आमची भूमिका। हे गावात काय पसरवलं आता विनाकारण बाबा चर्चा काय, पाण्याच्या स्कीमला हिने विरोध। जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।